हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. सासवड जेजुरी मार्गावर टेम्पोच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून रुग्णालयात भेट घेत जखमींची विचारपूस. मुंबईच्या पायधुनीतील नराधमाला आज कोर्टात हजर करणार. एका गोदामातील वॉचमनकडून 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर. शरद पवार यांनाही मागे टाकलं. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद. ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलणार याकडे लक्ष. ठाकरेंच्या रामरक्षावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. फडणवीस सदस्य असलेल्या नागपूरमधील मंदिराची ठाकरेंकडून निवड. 18 जुलैला भाजप आणि ठाकरेंची सेना आमने-सामने येण्याची शक्यता. लाडक्या बहिणींना धक्का. 92 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला पात्र. तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं उघड. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतमधून पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. दर्शनासाठी सोलापूर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी. दौंडच्या वरवंड गावात पालखीचा आज मुक्काम असणार. नागपूरमधील कथित रॅगिंग प्रकरणात 4 विद्यार्थ्यांना अटक. अटकेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचं आंदोलन. विद्यापीठ परिसरात पक्षपात, श्रेयवाद आणि भेदभावाचं वातावरण निर्माण झाल्याचा आरोप.